सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। तर उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल। धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। मंत्री कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत। मंत्रिपदासाठी मुंडेंनी भेट घेतल्याची चर्चा। परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यासह मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात शहांसोबत चर्चा। भेट पूर्वनियोजित होती, धनंजय मुंडेंची माहिती। धनंजय मुंडेंचं हायकमांड मुंबईत दिल्लीत का आले माहिती नाही। वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आले असावे। खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। फडणवीसांनी कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवारांवर सोपवला। कोकाटेंसोबत संपर्क सुरू, अजित पवारांची माहिती। तर कारवाई झाल्यास खाती कुणाला द्यायची, फडणवीसांकडून अजित पवारांना विचारणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। ठाण्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा। शिवसेना आणि भाजपची युती संदर्भात बैठकीची पहिली फेरी। जागा वाटपावर चर्चा। ठाणे महापालिकेत युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। वनमंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार। सूत्रांची माहिती। नवी मुंबईत भाजपला मोठी ताकद मिळणार। संदीप नाईकांनी पवारांच्या राष्ट्रवादीतून बेलापूर विधानसभा लढवली होती। वसई विरार महापालिकेत मनसे बवियासोबत युती करणार। अविनाश जाधव यांनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट। भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणं गरजेचं, जाधवांची भूमिका। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांकडून 6 राऊंड फायर। गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।